उजेडात आहे ना. मला सांगा तुमचं काय मागणी आहे, आज तुम्ही उपोषणाला बसले आहात? आमची मागणी आहे की खरपुडी ते स्मशानभूमी ते लेवलिंगसाठी जो 9 लाख रुपये खर्च झालेला आहे, बोगस कामं करून दाखवून 9 लाख रुपये खर्च केलेला आहे, त्याची चौकशीची मागणी आहे आमची. आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे. रिसर आम्ही तक्रार शिव साहेबाला दिलेली आहे. तसंच मागील व्हिडिओनं चुकीचा अहवाल देऊन चुकीची माहिती देऊन आमची दिशाभूल केलेली आहे. असे गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी असे बोगस कामं झालेली, त्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी ही आम आदमी पार्टीच्या वतीने मागणी आहे. स्मशानभूमीमध्ये नेमकी काय तुम्हाला म्हणणं आहे की काय कशा पद्धतीनं अनियमितता झालेली आहे? स्मशानभूमीमध्ये जसं आम्ही जेव्हापासून पाहतो ते तशी जमीन आहे. 2 एकर जमिनीसाठी 9 लाख रुपये खर्च दाखवले लेवलिंगसाठी फक्त. ती आमची मागणी की सगळं सखोल चौकशी करून याची शहानिशा करून शासनानं ज्यानं याचा भ्रष्टाचार केला त्याला जो असं ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, सरपंच पती असेल, यांना याच्यातून याची वसूल करावी. तुमच्या तक्रारीची चौकशी झाली होती? चौकशी नाही झाली. चौकशी मात्र चौकशी करून अहवाल बोगस अहवाल दिला. आमचे काय दिला होता अहवाल? अहवाल म्हणजे कागदोपत्री अहवाल दिला की असा खर्च झालेला आहे म्हणून. तुमचं नाव? उमेश काळे. हे उपोषण आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलं डेप्युटी शिवला आणि याची चौकशी लावायचं सांगितलं होतं. तर इथल्या व्हिडिओनी क्लीन चिट दिली की हे काम योग्य आहे. पण प्रत्यक्षात मी गावातला आहे, दररोज गावात येतो, या गावचा नागरिक आहे. या लेवलिंगला ही ताब्यात घेतल्यापासून इथलं कुठल्या प्रकारचं लेवलिंग झालं नाही. पण माहितीच्या अधिकारामध्ये माहिती उघड झाली की इथे 9 लाख रुपये खर्च करून लेवलिंग केली. आणि म्हणून इथं मी येऊन प्रत्यक्ष पाहिलं, इथं काहीच नाही. तुम्ही गावातल्या कोणत्या लोकांनी इथं काय लेवलिंग केली बघा, चौकशी त्यांनी करावी. आणि त्या हिशोबानं अनेक गावातील बोगस बिलाचे दाखल केलेले, त्यांनी पास केले बिलं उचललेले माहितीचे कागदपत्र आमच्याकडे आहेत. इथं 3 लाखाचं शेड दाखवलं इथं समोर, तेही तुम्ही बघा. 10-10 फुटाचे पत्र आहे 2 ठिकाणी आणि त्याला 3 लाख बिल उचललं. आणि यासाठी हे आमची आम आदमी पार्टीच्या वतीनं मागणी आहे. त्यांना 8 दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलं आहे, पण अद्याप कुठलंही त्यांचं पत्र वगैरे निघालं नाही. पण आजपासून आम्ही इथे आम आदमी पार्टीच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने इथे आम्ही आज उपोषण सुरू केलं आहे. उद्या गावकऱ्यांचा पाठिंबा वाढतो आहे. शासनानं दखल घ्यावी. आणि म्हणजे इतके शब्द वापरायला माझ्याकडे इतके नालायक लोक आहेत, अधिकारी आहे, की एवढे कसे काय क्लीन चिट देतात. हे एवढं बोगस असताना, एवढ्याला पगार असताना एवढं जर एक खात असेल गावाच्या नावावर, सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि यांना कुठेतरी रोख पाहिजे. याची सखोल चौकशी व्हावी. यांनी जर चौकशी नाही केली यानंतर आम्ही शिव आहे, कलेक्टर आहे, आयुक्तापर्यंत आम्ही जाऊ. पण त्याची सखोल योग्य ती स्पॉटवर निरीक्षण झाली पाहिजे. गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला यांनी सुशोभीकरण दाखवलं. कसे सुशोभीकरण आहे? चर्च आहे, चर्चमध्ये 3 ठिकाणी उत्तर बाजू, दक्षिण बाजू, पूर्व पश्चिम बाजू असे 3-3 लाखाचे बिलं गट्टू बसून दाखवलेले. निव्वळ बोगसगिरी आहे मोगळी. त्या मला तर डाऊट आहे त्या स्वाक्षऱ्यासुद्धा सरपंचाच्या बोगस असाव्यात, चेक व्हाव्यात. ते पण अशी मागणी आम्ही त्यांना निवेदनावर दिलेली आहे. आणि एकूण गावाचा एवढा जर खर्च होत असेल, या गावात एकही झाड लावलेलं कुठं दाखवा त्यांनी. 30-30 हजार 27-27 बिल झाडाचे आहेत. ब्लिचिंग पावडर दाखवलं 76-76 हजाराचं. गावकऱ्यांचं म्हणणं एकदाच 2दाच ते ब्लिचिंग पावडर टाकलं. मला विचारू नका, पण गावात सुद्धा चौकशी तुम्ही मीडिया म्हणून तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेलं पाहिजे. आणि जनताही जागृत झाली पाहिजे, शासनाने याची दखल घेतली पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही इथे स्मशानभूमीमध्ये हे उपोषण ठेवलं मुद्दाम.